तर अध्यक्ष महोदय, या पीक पाणी जवळजवळ 2021 पासून मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. 2025-26 मध्ये या पीक पाणीचं आता जवळजवळ बंधनकारक कडक पद्धतीने त्याची आता अंमलबजावणी सुद्धा केली जाते. पण जर का आपण ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार जर का केला तर कधी सर्व्हर डाऊन असतं, कधी नेटवर्क नसतं, कधी जीपीएसचा एरर असतो, कधी अधिकारी नसतात. या सगळ्या गोष्टींच्या अडचणींमुळे या सगळ्या याच्यामध्ये माझा स्पेसिफिक आपल्याला एक प्रश्न आहे, 2-3 प्रश्न आहेत की या नेटवर्कच्या बाबतीमध्ये आपण काय कारवाई करणार. या सगळ्या याच्यामध्ये आपण ऑफलाईन साठी काही प्रयत्न करणार का, याच्यासाठी विशेष असे शिबिर घेऊन जनजागृती करणार का, आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला हेल्पलाईन साठी किंवा हेल्प डेस्क जो आपण राज्याच्या स्तरावर निर्माण केलेला आहे तो जिल्ह्याच्या स्तरावर आपण करणार का. आणि या सगळ्या याच्यामध्ये अजून आपले नकाशे जे काही अपलोड झालेले नाही आहेत, नकाशे अपलोड आपण किती दिवसात करणार की जेणेकरून शेतकऱ्याला पीक पाणी लावायला मदत होईल. खरं तर अनिल पाटील जी आता डीसीएस जी प्रणाली आली आहे या राज्यामध्ये जरी नेटवर्क नसेल तरी शेतकऱ्यांनी फोटो काढून ठेवला तर तो नेटवर्क मध्ये आल्यावर ऑटोमॅटिक ते अपलोड होणार आहे. त्यामुळे ते आता व्यवस्था उभी झाली आहे. त्यामुळं जेवढे काही पीक पाणी शेतकऱ्यांनी केली, शेवटी आपण तलाट्यामार्फत का करत नाही, ते शेवटी 20% राहिलेली करतो, त्याचे महसूल सहाय्यकामार्फत करतो. पण 80% शेतकऱ्यावर विश्वास ठेवतो की शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतीचा फोटो काढला पाहिजे आणि तो या ठिकाणी डीसीएस वर टाकला पाहिजे. आपण असा प्रयत्न करतो, जेव्हा शेतकरी करत नाही काही कारणाने टेक्निकल अडचणी, तेव्हा मग आपले महसूल अधिकारी असतील, सहाय्यक महसूल अधिकारी असतील किंवा आपला जो तिथे सहाय्यक नेमला आहे 10 रुपये प्रति पीक पेरा असा आपण त्याला पैसे येतो. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काही अडचणी ज्या आहेत, पहिले 45 दिवसात शेतकऱ्यांनी करायचे असतं, बाकी नंतर 45 दिवसानंतर आपण करणार आहेत महसूल विभाग. त्यामुळं या राज्यामध्ये जसं जळगावचा आपण विचार केला यावेळी 83% पीक पाणी झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं जिल्ह्याच्या स्तरावर हा डेस्क करता येत नाही, केंद्राची ही डीसीएस प्रणाली आहे. त्यामुळं यातल्या तांत्रिक बाबी ज्या तुम्ही मांडलेल्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू.